भाग्यलक्ष्मी। आई माझी गावातनं मिरवणूक काढणार आहेत। त्यांचं म्हणणं आहे की माझ्यामुळे देवी गावात आली आणि मी भाग्यलक्ष्मी आहे। हे बघ, या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही ग। एक डॉक्टर असून हे जर अशा अफवा पसरवणार असतील तर मी शांत का राहायचं? अगं तू आता तरी शांतच राहा। अगं पण सध्याची परिस्थिती लक्षात घे। ही जर परिस्थिती तुला बदलायची असेल तर त्या परिस्थितीत राहूनच तुला बदलावी लागेल। आपल्याला एक अशी परिस्थिती निर्माण करणं गरजेचं आहे ज्यात आपण सगळे एकत्र येऊ आणि गुण्या गोविंदाने नांदू। गौरी सांगत होती की आपले दिलीप काका हे खरे सुदामा दादा आहेत। दिलीप काकांनी आपल्यापासून हे सगळं लपवायला नको होतं, पण त्यांनी असं का? तुम्ही काल रातच्या लचकुपेत पुण्यांदा बडबडत होतात। मी काय? मला समज कळले। काय कळले तुला? काशी कुणाची मुलगी आहे ती? कुणाची? ती लई मोठ्या माणसाची मुलगी आहे। कोयना हे असं हवेत दगड मारून काही उपयोग नाही। मी झोपेत असं बोलणं शक्यच नाही। काशी कुणाची मुलगी आहे हे जगात फक्त मला माहित आहे आणि माझ्या तोंडून ते झोपेत सुद्धा बाहेर पडणार नाही। अहो असं काय करता? मला सांगा हे काय? मी बायको आहे ना तुमची। बायको आहेस, पण बायकोवर जो विश्वास असायला हवा ना, तसा विश्वास माझा तुझ्यावर नाही। तर आता तुम्ही प्रत्येकाने मला एक एक करून प्रश्न विचारा। आम्हाला धनाजीराव माझ्याशी बोला। तर धनाजीराव, तुमच्या सुनेने बयोवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध एवढा मोठा पाऊल उचलला, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आमच्या गावात ही क्रांतिकारी घटना घडली याचा आम्हाला आनंद आहे। काशीला एवढा मोठा धाडस दाखवण्याची प्रेरणा कुणामुळे मिळाली? प्रेरणा याचं उत्तर मी तुम्हाला देते। आपण मी सांगतो या धनाजीरावांच्या मिसेस सौ कामिनीबाई मोहिते। म्हणजे काशी त्यांच्या सासूबाई? आज मी तुम्हाला काशीबद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला माहीतही नसतील। काशी एका भाविणीची मुलगी। तिची आई जयश्रीबाई मेल्यानंतर तिनेही भाविण व्हावं अशी अनेकांची इच्छा होती आणि म्हणून बयोसारखा काशीलाही भाविण करण्याचा सोहळा ठरवण्यात आला होता। आणि आज याच मुलीने इतकं असाधारण काम करून दाखवल्याबद्दल आम्हाला तिचा अभिमान आहे। मॅडम, आम्हाला काशीताईंना भेटायचंय। हो हो जरूर, मी काशीला घेऊन येते। बाहेर टीव्ही वाले आले तुझी मुलाखत घ्यायला। माझी मुलाखत? तेव्हा आता बाहेर यायचं आणि जे मी सांगेन ना तेच बोलायचं। आणि जास्त काही राडा केलास ना तर हा संजय ढगात गेलाच म्हणून समज, कळलं? तुम्ही जसं सांगाल तसंच बोलेन। मग आता ऐक। काशीताई आल्या। काशीताई, अन्यायाविरुद्ध लढण्याचं जे धाडस तुम्ही दाखवलं त्याबद्दल अभिनंदन। धन्यवाद। काशीताई, एवढं मोठं पाऊल उचलण्याची प्रेरणा तुम्हाला कोणामुळे मिळाली? आली आली भाग्यलक्ष्मी।